नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं खालापूरमधून मनापासून स्वागत करतो. हनुमंताचं दर्शन घेऊन जाऊया आणि भेटूया दोन्हीही कुटुंबांना. त्या वहिनींचं आधीचं नाव आहे रुपाली पुंडलिक पाटील आणि सासरचं नाव रुपाली मंगेश पाटील. सुमित्रा शांताराम इंगळे हे ज्यांचं माहेरचं नाव, त्या वहिनींचं आता नाव सासरचं आहे रिया राहुल शिर्के. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. घ्या उखाणा. माहेर माझं पंढरपूर, वडील माझे पांडुरंग, आई माझी रुक्मिणी, भाऊ माझा जसा ज्ञानदा आळंदीचा. मंगेशरावांचं नाव घेते, आज खेळ रंगणार आहे माहेरच्या अंगणी पैठणीचा. अरे वा, अभिनंदन. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. माझे पप्पा. नमस्कार. माझी आई. नमस्कार. त्या माझ्या थोरल्या जाऊबाई, त्या पण माझ्या जाऊबाई. ही माझी बहीण आहे, त्या पाठीमागे माझ्या जाऊबाई आहेत, ती पाठीमागे मावशी आहे. हो हो. आणि ही भाची आहे, ती वहिनी आहे, ती एक बहीण आहे. हा माझा मुलगा छोटा. सगळ्यांना नमस्कार. पण मग तुमचं माहेर सगळं इथलंच? हो, इथेच गेलं. हो. आणि आता सासरी कुठे असता? माझं सासर आपटी वावशी. तिथे किती वर्षापूर्वी गेले? 2001ला लग्न झालं माझं. म्हणजे किती वर्ष झाली? आता 20 वर्ष होती. कोण कोण होता लहानपणी? आई वडील आणि आम्ही तिघे भावंड. तिघे म्हणजे? मोठा भाऊ आहे आणि एक धाकटी बहीण आहे, माझ्यापेक्षा धाकटी बहीण. तो भाऊ कुठे असतो? जॉब करतो, पण आज मीटिंगमुळे तो बाहेर गेलाय. नाही नाही. आणि बहीण कर्जतला असते. पण सगळं एकदम आनंदात. छान. माहेरचं 5 जणांचं कुटुंब. 5 जणांचं कुटुंब. बाबा काय करायचे? बाबा माझे बँकेत होते, आरडीसी मध्ये. तुमचं बालपण? बालपण आपटीला. घरी कोण कोण होतं? घरी आम्ही आई वडील 5 भाऊ. कसं गेलं बालपण? बालपण आमचं छान गेलं, आनंदात गेलं. एकदम आनंदात गेला. तुमचे आई बाबा काय करायचे? शेती. मग कुठलं पीक असायचं त्या दरम्यान? भात, नाचणी. मग 20 वर्षापूर्वी लग्न झालं. हा. खालापूरमध्ये आले होते. अच्छा. कशासाठी? नाही, ते कसं झालं की आमच्या मामांनी हे स्थळ आम्हाला. मामा आमच्या आरडीसी बँकेत होते, त्यांचे मित्र सासऱ्यांचे. आपण काय करता? आता मी जमीन एस्टेडन्सी करतो आणि आमचं गावठी पोल्ट्री फार्म. काय बालपणीचं काय काय आठवतं तुम्हाला? माझं बालपण खूप छान गेलं, आनंदात गेलं. आणि आमच्या घरामध्ये शांततेचं आणि शिस्तीचं वातावरण होतं. वडील बँकेत असल्यामुळे त्यांचं एक वेळ होती जाण्याची आणि येण्याची, त्याच्यामुळे ते शिस्तीचं खूप आमचं लहानपण शिस्तीचं गेलं. मस्ती वगैरे असतं नाही. जाण्याची आणि येण्याची वेळ तुम्हाला माहिती होती म्हणून शिस्त होती. म्हणून शिस्त होती, कारण त्यांना शांतता हवी असते. ते आले की शांत आणि ते नसले की मस्ती करायचो. मस्ती करायचो. बालपणीचं लक्षात राहिलेलं काय आहे तुम्हाला? खूप लहान होते आणि त्यांना बाहेर जायचं होतं जेजुरीला. मी 3रीत असेन त्यावेळेस आणि सगळे मागे लागले होते, हट्ट करत होते, मी येणार. पण मी कधी त्यांच्याकडे हट्ट केलं नाही. पण सकाळ झाली आणि त्यांनी अचानक मला तयार केले आणि मलाच घेऊन गेले. म्हणजे ज्यांनी हट्ट केलं त्यांना कोणालाच घेऊन नाही गेले. कोण कोण हट्ट करत होते? भाऊ करत होता, माझी आई पण म्हणत होती. तेव्हा आम्ही निरळ. आईला नेलं नाही म्हणजे ती पायऱ्या चढायला त्रास. आणि विशेष म्हणजे जेजुरीच्या खालच्या पायरीपासून, पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत पप्पांनी मला उचलून नेलं होतं. अरे वा. हो. खूप लाड केलेत त्यांनी माझे. किती मिस करतात? खूप म्हणजे खूप मिस करते. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात श्रद्धास्थान म्हणाल सगळं माझे पप्पा आहेत. काय पप्पा काय वाटतं आता ऐकताना? आणि ती लहानपणापासूनच हुशार आणि शांत. तर तिच्याबद्दल काही सांगण्यासारखं नाहीच आहे. म्हणजे तिने कधी हट्ट केला नाही. एकदा केला होता तो पुरवला. महाबळेश्वरची तिला एक बाहुली आणली. का तुम्हाला महाबळेश्वरचीच पाहिजे होती? शाळेत म्हणजे कधी कंटिन्यू म्हणजे शांतताच. म्हणजे कधी कोणाची कटकट नाही, कोणाच्या भानगडी नाहीत, कोणाचं काही नाही. बस तिची मी लहान असताना तिची वेणी मी करायचो. म्हणजे आई कुठे कपडे धुवायला गेली, तुला शाळेत जायचं असेल तर आंघोळीपासून किंवा कपडे बदलापासून, वेण्या घालण्यापासून मी त्यांची सेवा केली. तुमच्या डोळ्यातनं ते सगळं व्यक्त होत आहे. आता सगळं बालपण आता डोळ्यात दिसलं आम्हाला तुमच्या. काय बाबा किती आनंदी आहेत बघा. आता सुद्धा ते फार इमोशनल झालेले आहेत. हो ना. आई काय सांगणार मुलीबद्दल? हो, मुलगी माझी चांगलीच होती ना, आता बिघडली. आणि चांगली आहे. चांगलीच आहे. अरे वा. तिने कधी हट्ट केला नाही आणि तिचे हट्ट सगळे तिने न करता पुरवले. अरे अरे किती कौतुक आहे बघा दोघांनाही. हो की नाही? कधी तिने तक्रारी पण नाही आणल्या कुठल्या. बहिणीचं काय म्हणणं आहे जरा विचारूया.
तिचा स्वभाव पहिल्यापासूनच शांत आहे आणि ती खूप मिळावू आहे, सगळ्यांशी अगदी मिळून घेणारी आहे. खूपच तिची हे आहे. द्या त्यांच्याकडे, फार इमोशनल झालेत. या कोण? ती पण वहिनीच आहे. वहिनी, बोला काय हो, कसं वाटतं ऐकून? खूप छान वाटतंय. त्यांच्या आठवणी काढून मला पण माझ्या माहेरची आठवण आली म्हणून डोळ्यात पाणी आलं थोडं. इथून निघायचं का तुमच्या माहेरी? चालेल चालेल नक्की. या माहेर या शब्दामध्येच बरंच काही दडलेलं आहे. म्हणजे म्हणतात ना, जिव्हाळा, ओलावा सगळं काही असतं. आणि मुलीला आपलं माहेर हे जास्त प्रिय असतं. ते म्हणूनच, कारण अख्खं बालपण तिथे गेलेलं असतं. अजून कोण बोलणार आहे का? रागवून किती बोलले ना आम्ही जावा वगैरे मोठ्या, तरी ती आदर करते. तो स्वभाव तिचा खूप छान. काय एवढं रागवून बोलतात? काय नाही, असं म्हणजे काय होत आहे ना, जावा म्हटलं. रिस्पेक्ट सगळ्यांचा करतात. अजून कोणी बोलणार आहे? मी रुपालीची मोठी जाऊबाई आहे. तसं हिचा सुद्धा म्हणजे स्वभाव चांगला आहे, पण कधी कधी हट्टीपणा आहे. आणि रागावर तिने कंट्रोल केला पाहिजे. पटकन निर्णय घेतले नाही पाहिजेत, कारण एकदम टोकाची भूमिका घेणं आपल्याला कधी कधी घातक ठरतं. मी नेहमी तिला वारंवार सांगत असते की टोकाची भूमिका घ्यायची नाही. जीवनामध्ये, संसारामध्ये चढ उतार असतो, पण आपल्या कुटुंबाला धरून चालायचंय. आणि तशी ती प्रेमळ खूप आहे. आणि तिचं एक वैशिष्ट्य काय आहे की म्हणजे आलेल्या संकटाला ती सामोरी जाते आणि धैर्याने जाते. तिच्याकडून घेण्यासारखं आहे. आज तिने म्हणजे तिची पडती बाजू होती संसाराची रथाची 2 चाक आहेत. कधी प्लस मायनस होतं, पण तिने त्या पार्लरच्या व्यवसायामध्ये तिने स्वतःला झोकून दिलं. तिला म्हटलं तू मागे वळून नको पाऊस, त्या ह्याच्यावर सुद्धा तुझा संसार पुढे तू चालू शकशील. पण मी एक सांगू, मला आत्ता कळलं का चिडतात त्या. जाऊबाई बोलायलाच देत नाहीत. आणि तशी प्रेमळ आहे ती. बरोबर हो, बरोबर बोलले. बघितलं, वहिनीनं आमच्या बोलायला हो, बोलायला लागतं. म्हणजे वहिनीने माईक द्यायचाच नाही ठरवलाय कोणाला. रुपाली त्याची स्वभावाने खूप चांगली आहे. तिचं म्हणजे असं की असं स्वभाव आहे की ती मार्केटला कधी गेली, दिसली आपल्याला समोरून आलेली की ती आपल्याला पाहून खाली मान घालणार. जेव्हा मी आवाज देईल तेव्हा ती मला आवाज देणार. असा तिचा स्वभाव आहे. काय स्पेशल स्वभाव आहे तुमचा. काय कसं वाटतंय अशा सगळ्या कुटुंबात आहात तुम्ही? छान वाटतं, खूप छान वाटतं. इतकं भरभरून बोलतायत. म्हणजे मोठ्या जाऊबाईंनी सुद्धा तुमच्या स्वभावातले चांगले गुणही सांगितले आणि त्याचबरोबर भविष्यात आनंदी संसारासाठी काय केलं पाहिजे तेही सांगितलं. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. खुश आहात ना? हो, खुश आहे. एकदम आनंदी आहात? एकदम आनंदी. घरात कधी कामात मदत करता? थोडंफार करतो, नाही दिवशी कामात पण हुशार हा, आहे. जेवणात थोडं आहे, पण जेवणात थोडं आहे. म्हणजे 20 वर्ष चालली आहेत ना. त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचा स्वभाव कडक आहे थोडा. हो, पण ठीक आहे, तेवढा आपण हवाच पाहिजेच. आता एक छोटंसं आव्हान आहे. एक पदार्थ बनवण्यासाठीचे 3 जिन्नस घेऊन यायचे घरातून. आम्ही सांगितल्यानंतर इतर सगळे ओरडून सांगू शकतात कुठे आहेत, पण जाऊन आणायचंय तुम्हाला. 3 जर वस्तू वेळेत आणल्या, 3 पदार्थ, तर वहिनींना आज सोन्याची नथ मिळणार. वेळ 30 सेकंदाची आहे आणि पदार्थ आहे अंड्याची आमटी. एका वेळेला एकच आणायचं 30 सेकंदात. वेळ सुरू झाली. पाच, 4, 3, 2, 1. काय काय आणलं तुम्ही? पातेळ, अंड, मीठ, मसाला. अभिनंदन. ही सोन्याची नथ झी मराठीकडून तुम्हाला मिळवून जाईल. घ्या उखाणा. फुलांच्या माळा करतो माळी, फुलांच्या माळा करतो माळी, राहुल रावांचे नाव घेते, होम मिनिस्टर आले दारी. अरे वा, नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय माहेर कुठलं? खालापूर. आणि सासर? सासर लवजी जवळचे. कसं गेलं बालपण? चांगलं. खालापूर मध्येच. ओळख करून द्या. हे आई, बाबा, नमस्कार. माझी बारकी बहीण, हो, माझा भाऊ, माझी जाऊबाई, माझी नणंदबाई, नमस्कार. माझी जाऊबाई, माझी बहीण, हो. आणि हे सगळं आमचा मित्र परिवार. अरे वा 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 वा. नमस्कार. नमस्कार. मग काय आठवतंय माहेराचं इथे आल्यावर? सगळंच. बालपण इकडेच गेलं. कशा होता तुम्ही? चांगली.
नाही म्हणजे शांत होता, हा मस्तीखोर? शांत शांत एकदम. नाही, थोडी मस्तीखोर पण. बघितलं. काय तुमचं कुठलं बालपण? लवजी. मग तिथे कोण कोण आहे? आई आहे, एकटी आई आहे, आम्ही दोघे आणि एक मुलगा. ओके. पण कसं गेलं बालपण बालपण माझं लहानपणापासून तिथंच सगळं. लहानकडे. मग ओळख कुठे झाली दोघांची? आमची माझ्या बाबांचे फ्रेंड्स आहेत आणि माझी 2 नंबरवाली नणंद आहे, त्यांचे मिस्टर शेजारी राहतात, त्यांनी आमचं जुमवलं कर्जतला. मग बघण्याचा कार्यक्रम वगैरे खालापूरलाच तुम्ही आले होते? हो, मी भाऊजी आलतो. तेव्हाच ठरवलं? तेव्हा आम्ही बघून गेलतो, दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना निरोप दिला. म्हणजे एकदा बघून गेले, परत नाही, मग परत घरचे सगळे आले. आणि मग आता लग्न झालं. किती वर्ष झाली हो? 11. काय झालं यांच्या येण्याने? काय बदल झाला? खूप काही माझ्या आयुष्यात तरी खूप काही बदल झालेले. पहिलं पण होतं सिच्युएशन, वडील असताना व्यवस्थित होती, मग नंतर वडील गेल्यानंतर परत कमीपणा आला. नंतर मग 2-3 वर्ष मी सर्व्हिसला लागलो. 2 वर्षानंतर वडील गेल्यानंतर 2 वर्ष सर्व्हिसला लागल्यानंतर मग माझं लग्न केलं. भाऊजी बोलतात आता लग्न 3 वर्ष लग्न नाही करत वडील वारल्यामुळे, तर दुसऱ्या वर्षी लग्न केलं. त्यामुळं मिसेस आल्यापासून माझ्या घराला म्हणजे लक्ष्मी एक प्रकारे लागलेली. अरे वा, काय वहिनी, कसं वाटतं ऐकून? चांगलं. अशी एवढी स्तुती करत नाहीत कधी. पण माझ्या मनातलं मी आता हे समोर, त्याच्यासाठी मला यायला लागलं. पण ते बोललं कसं वाटतं हे सगळं ऐकून? खूप चांगलं. 11 वर्ष त्या कुटुंबात आहात. खरं तर लग्न करून गेल्यानंतर थँक्यू असं कधी कोणी म्हणत नाही, पण आज इतकं भरभरून मनापासून त्यांनी भावना व्यक्त केल्या. तुमचं काय म्हणणं आहे त्या घराबद्दल? माझे पण घरचे चांगले, सगळे सासू आहेत, 3 नणंदबाई आहेत, सगळ्या चांगल्या आहेत, सुट्टीला वगैरे येतात, सर्व एकत्र असतं, बाकी काही नाही. मिस्टर पण खूप चांगले आहेत, म्हणजे मला समजून घेतात. माझा स्वभाव खूप रागीट आहे, तापट आहे. 11 वर्ष लग्नाला झाली, पण कधी आमची भांडणं नाही झाली किंवा ते मला कधी उलटून नाही बोलले. बरं, आता घरातल्यांना काय म्हणायचं या दोघांबद्दल? काय सांगणार बाबा लहानपणीच्या आठवणी? लहानपणीची म्हणजे हट्टी होती, पण तसा स्वभाव वगैरे चांगला. होय. आणि माझी लक्ष्मी होती, तिच्यापासून माझं पण फार चांगलं झालं होतं. ती असताना सुद्धा हो ना, मला खूप साथ दिली तिने. वेळ माझी लय परिस्थिती खराब होती, रिक्षा चालवायचो मी, पण त्या माझ्या मुलीने मला उचलून धरलं 12वी झाल्यानंतर. तिचा सपोर्ट झाला, त्यानंतर आमचे चांगले दिवस आले. आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यावर ती लक्ष्मी यांच्या ताब्यात दिली मी, आणि माझं व्यवस्थित झालं नंतर मग पद्धतशीर. आणि जावई पण चांगले भेटले मला. होय ना, जावांचा प्रश्नच नाही. आई काय सांगणार? सांगा. काय नाही, हट्टीच होती ती पण खूपच. मग नंतर लग्न झाल्यावर झाली शांत. आता नणंदबाई काय बोलणार आहेत? सांगा. तुमच्याकडे आलेली आहे माऊली, ती खूप छान आहे, स्वभाव वगैरे छान आहे तिचा, म्हणजे सांभाळून घेते सगळ्यांना, पण थोडी हाय रागीट असेल, पण आमच्याशी नाही वागत, आमच्याशी खूप छान वागते ती. बरं, बहिणींपैकी काय म्हणणं? नाही, खूप रागीट येते आणि तापट पण आहे. राग आला की फोन नाही करत 4-5 दिवस. मग करते नंतर राग शांत झाला की. अजून कोण बोलणार आहे? लहानपण म्हणजे चांगलंच गेलं, भानगड मस्ती वगैरे सगळंच. मार पण खूप खाल्लाय मी तिचा लहानपणी. बाबांनी जेवढं मारलं नाही तेवढं जास्त तिने मला मारलंय. आणि तिला राग आला ना का खूप राग येतो, मग आता आपलं काय खरं नाही. मग आणि राग आला का रडायला पण लगेच तीच लागते, रडायला पण खूप येतं तिला. लक्षात राहिलेला मार कुठला आहे? लक्षात राहिलेला मला 10वीला मारलेलं तिने खूप. सेमिस्टरला माझा 1 विषय गेला तेव्हा तिने मारलेलं मला खूप. बाबांनी जेवढं मारलं नव्हतं तेवढं तिने मला मारलेलं. कुठे कुठे? इथेच, हेच घर. पण खरंच इतका तापट आहे स्वभाव? नाहीये तसं. तुम्ही नाहीच म्हणणार, तुम्हाला घरी जायचंय ना परत. तापट तर स्वभाव आहेच तिचं, पण लगेच शांत पण होतो. बरोबर. अजून कोण बोलणार आहे? दादावानी खूप छान आहेत, प्रेमळ आहेत, बिंदास आहे खूप. जिथे जाईल तिकडे बिंदास पुढे असते. हो, जोरात आहे सगळंच म्हणजे. हो ना. बर, आणि मग खरंच पण त्यांनी सोबत कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? तिने फक्त दुसऱ्याचा राग कोणावर दुसऱ्यावर काढू नये असाच एक बदल. कळलं मला काय म्हणायचंय त्याला. एक म्हणजे सगळ्यांचा राग जो ह्यांच्यावर निघतो तो काढू नाही, माझा जरी असला तरी मुलावर निघू नये. म्हणजे कुठल्याही प्रकारात नाही. मी एवढी राग तापट नाही आहे, खूप सवले बोलले मला. केवढं बोलले बघितलं सगळे. नाही, मला सांगा, पण तुम्ही तापट नाही आहात. नाही आहे. तुमचं जे काही आहे ना ते समोरच्या ते चूक केली म्हणून झालेले. नाहीतर तुम्ही सांगा, तो जर सेमिस्टर मध्ये वर्गात पहिला आला असता तर त्याला तुम्ही आल्याबरोबर मारलं असतं का? म्हणजे तशी परिस्थिती नव्हती ना. मला 12वी नंतर शिकता नाही आलं परिस्थितीमुळे. मग माझं असं म्हणणं होतं की आता परिस्थिती आहे आपली, तर तुम्ही का नाही त्याचा फायदा घेत? शिकायला पाहिजे. जे मला नाही करता आलं ते तुम्ही करायला पाहिजे.
पण जर आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? थोडा कमी करीन राग, कारण माझ्या मते मी बरोबर आहे. पण वहिनी, तुम्ही तापटपणा कमी करावा ही प्रार्थना. आणि तुम्हाला एक छोटंसं आव्हान, एक पदार्थ आहे, त्या पदार्थाला लागणारे 3 जिन्नस घेऊन यायचे घरातून. इतर वेळी 1 मिनिट देतो, इथे घर थोडंसं लांब आहे पण तुम्हाला 5 मिनिटं देणार आहे. 3च वस्तू आणायच्या आहेत आणि पदार्थ आहे 1, 2, 3 पिठलं. तिथे खाली सगळं खाली आहे, कट्टे खाली. कांदा आणा आणि फ्रीज मिरची, तेल आणा. पाच, 4, 3, 2, 1. तुम्ही कधी पिठलं केलंय? सर ऍक्च्युली मी कुठलीच वस्तू केली नाही घरी. चहा सुद्धा मला येत नाही. समजा आता ह्याचं पिठलं करायचंय तर कसं कराल? काय आता कांदा लसूण कापू, मिरची कापू, तेल तापून घेतलं. सोन्याची नथ तुम्हाला मिळाली, अभिनंदन. आणि आता बघणार आहोत कोण जिंकणार आजच्या भागातली पैठणी. आहे सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेनी. स्वागत करतो खालापुरातून. माहेरी आलेल्या दोघी सासरी निघणार आहेत, पैठणी घेऊन कुणीतरी एकच जाणार आहे. आनंद माहेरी आल्याचा आहेच, पण या दोघींना पैठणी मिळवून देणार का ते बघणार आहोत. त्यासाठी अर्थातच भला मोठा टायर इकडे दिसतो आहे. एक फुटबॉल चेंडू आहे. बघूया खेळ कुठला आहे. त्या ठिकाणाहून हा चेंडू टाकायचा, म्हणजे टप्पा पडत गेला तरी चालेल, त्या टायरच्या मधून गेला पाहिजे. दोघांनाही 5 संधी मिळणार आहेत आणि या 5 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या वहिनी ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. एक, पुढचे 2 आता तुमच्यासाठी. चला, पाच 2 संधी आहेत. बरोबर त्या टायरच्या अलीकडे थोडा टप्पा पडला की जाणार. शेवटची संधी आहे. आणखी 2 संधी. 1, 1, 1. आणखी 1 संधी आहे शेवटची. बरोबरी करण्याची संधी आहे. उपविजेत्या ठरल्या रुपाली वहिनी, त्यांना झी मराठी कडून चांदीचं नाण. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सुमित्रा वहिनी, त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी निघालेली ताई आईला तुळशीचं वृंदावन आणि तुळस देणार आहे. डोळ्यात दाटले माहेर, आई बाबांची पायरी. खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली.
तर अशी ही तुळस माहेराला भेट देऊन लेक सासरी निघाली आहे. ह्या सगळ्या कुटुंबांच्या सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.